चला मी बनवलेलं आहे मस्त लोणचं आपलं तयार झालेलं आहे बघा. मार्केटमध्ये मिळतं तसं कैरीचं लोणचं, मस्त कवळ्या कैरीचं, आणि एकदम एकदम छान तयार झालेलं आहे. एकदम लहान मुलांना तर फारच आवडतं, कारण याच्यामध्ये बेसिक मसाले असतात, आपले खडे मसाले आपले नसतात. आणि बघा खूप छान कलर आलेला आहे, आणि मार्केटमध्ये जसं मिळतं ना आपल्याला तसंच एकदम टेस्टी झालेलं आहे. खार तर खूप छान झालेला आहे लोणच्याचा, आणि ही वर्षभर टिकणारं लोणचं आहे आपलं मस्त. जूनमध्ये तर टाकतोच आपण त्या कैऱ्यांचं, पण हे कवळ्या कैरीचं लोणचं आहे मस्त, आणि खूप छान तयार झालेलं आहे. चला तर आपण रेसिपी बघूया आता. बघा मी 1 किलो कैरी घेतलेली मस्त, आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला, कारण चीक वगैरे असतो, आणि एकदम कोरडी करायची कापडाने, पाणी नाही राहू द्यायचे आपल्याला. छान स्वच्छ पुसून घ्यायचे आपल्याला, आणि नंतर आपण मस्त फोडी तयार करायची आपल्याला. आपण जशा बटाट्याच्या बारीक बारीक फोडी तयार करतो ना, त्या प्रकारेच करायच्या आपल्याला, कारण मस्त छोट्या छोट्या फोडी तयार करायच्या आपल्याला. आणि लहान मुलांना तर फारच आवडतं, कारण याच्यामध्ये खडे मसाले नसतात, बेसिक मसाले आपण टाकतो याच्यामध्ये. आणि सेम तसंच केलेलं आहे आपण, जसं मार्केटमध्ये मिळतं तसंच. बघा असे छान फोडी आपल्याला करून घ्यायचे आहे मस्त. जूनमध्ये तर टाकतोच आपण जास्त, ते म्हणजे पूर्ण कैरी ती झालेली असते. अशा प्रकारे बघा आपल्याला कापून घ्यायचे आहे. गोड कैरी असते मस्त. आता सगळ्या कापून झालेल्या आपल्या बघा, एका बाउलमध्ये ठेवलेले आहे मी. आता सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची. तर 2 चमचे मी मीठ घेतलेलं आहे, आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे. आता ही मीठ आणि हळद टाकायची आपल्याला. आता हळद टाकून घेते सुरुवातीला, आणि मीठ टाकलेलं आहे आता. आणि आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं हळद सगळ्या फोडींना लागेल. असं 2 मिनटं करायचं आहे, म्हणजे हळद पूर्ण फोडींना लागेल कैरीच्या. आणि हे आपल्याला असंच रात्रभर ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला रात्रभर असंच राहू द्यायचं आहे, आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला त्याचा मसाला वगैरे ते करायचं आहे. मग बघा आता हे दुसऱ्या दिवशीचं मी हे पाणी काढून घ्यायचं आपल्याला असं. आणि आता याच्यासाठी मी मसाले काढलेले बघा. राईची डाळ घेतलेली. आता इकडे बघा मी काय केलेलं आहे, हे पाणी झालेलं आपलं हळद आणि मिठाचं पाणी सगळं निघून गेलेलं आहे. आणि आता ते ताटांमध्ये आपल्याला ह्या फोडी आहे ना, पंख्याखाली किंवा उन्हामध्ये ठेवायचं असलं तर 1-1.5 तास ठेवायच्या, आणि फॅनखाली 2-3 तास लागतात. आता ह्या सगळ्या फोडी मी 2-3 ताटामध्ये आपल्याला 1-1 फोडी अशा ठेवायच्या आहे, म्हणजे चांगल्या त्यात एकदम पण कोरड्या नाही होऊ द्यायच्या, थोड्याशा ओलसरच राहिल्या पाहिजे, म्हणजे मसाला त्याच्यामध्ये चांगला मुरेल. पण मी 2-2.5 तास ठेवले आहे फॅनखाली. आता मी ह्या फॅनखाली ठेवते, आणि त्याच्यानंतर आपण मसाल्याची तयारी करूया. आणि त्याच्यासाठी मी शेंगदाण्याचं तेल घेतलेले, ते गरम करून घेतलेले बघा, आणि खाली उतरून घ्यायचे. थोडंसं किंचितचं गरम राहू द्यायचे. गरम झाल्यानंतर ते गार करायचे, म्हणजे थोडं राहू द्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये सुरुवातीला मी हिंग टाकलेला आहे, आणि हिंग आणि मेथी दाणे टाकले. त्यानंतर राईची डाळ टाकली. सगळं मिक्स करून परतून घ्यायचं आपल्याला मस्त तेलामध्ये.
आणि तेलाचा मी व्हिडिओ तो पुढे आहे थोडा, मी गरम केलं आणि नंतर मग काढून इथे ठेवलेलं आहे. आणि बघा आता त्याच्यामध्ये हळद टाकते. आता मी मीठ टाकते. परत सगळं मिक्स परतून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. सगळं परतून घ्यायचं आपल्याला. आणि बघा आता ही बेगडी मिरची आणि काश्मीरी मिरची मिक्स केलेली आहे मी, आणि तिखट पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. परत आपण याच्यामध्ये फक्त लाल तिखट, बेगडी मिरची आणि मीठ टाकलेले, हळद टाकलेली आहे, मेथी दाणे टाकलेले आणि हिंग. आता ही तिखट टाकलेले मी, ही तिखट आहे. आणि सगळं परतून घ्यायचं आपल्याला मसाला पूर्ण. खूप छान तयार झालेला आपला मसाला, एकदम मार्केटसारखा. लहान मुलं तर आवडीने खातात, मोठ्यांना तर आवडतंच. बघा खूप छान झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण फोडी टाकायचे. आता त्या झाले 2-2.5 तास झालेले आहे ठेवून फॅनखाली. आता याच्यामध्ये मिक्स करायचं आपल्याला. आता मसाला पण आपला गारच झालेला आहे. थंड झाल्यानंतरच टाकायचं आपल्याला, कारण तेल गारच झाले होतं, गरम करून केलेलं होतं मी. किंचित थोडं गरम होतं फक्त. आता या फोडी टाकायच्या आपल्याला. आणि पाण्याचा थोडा पण वापर म्हणजे त्याच्यात झालं नाही पाहिजे, म्हणजे टिकतं लोणचं व्यवस्थित. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त. लोणचं वगैरे आपल्याला बरणीतून काढायचं असलं तर थोडंसं काढून ठेवायचं, म्हणजे खरकटे हात वगैरे लागत नाही आणि लोणचं खराब नाही होत मग. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, मसाला, लोणच्याच्या फोडी. मस्त तयार झालेलं बघा आपलं मार्केटसारखं लोणचं.